तर देशात फक्त दोनच पक्ष आहेत, भाजप आणि काँग्रेस। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष भाजपत जाण्याच्या चर्चांवर हर्षवर्धन सपकाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। 2029च्या निवडणुका भाजप काँग्रेसच्या माध्यमातून होणार असं सपकाळ यांनी जाहीर केलेलं आहे। सपकाळ यांनी एक प्रकारे हा शरदचंद्र पवार पक्षाला टोला देखील दिलाय। देशात फक्त दोनच पक्ष आहेत, भाजप आणि काँग्रेस, आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष भाजपत जाण्याच्या सध्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहेत, त्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। एकंदरीत या घडामोडी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात बऱ्याच आहेत। त्याच्या उलटसुलट ज्या चर्चा आहेत त्या देखील कानावर येतात आहे। या इंडिया अलायन्सचे सर्व जे पार्टनर आहेत त्या इंडिया अलायन्सनी एकत्रित पुढे राहून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलं पाहिजे, अशा प्रकारची काँग्रेसची असणारी भूमिका आणि भावना आहे। इतपर या संदर्भात मला थेट स्वरूपात प्रत्यक्ष माझ्याजवळ कुठल्याही प्रकारची माहिती नाही। मात्र देशामध्ये आज दोनच पक्ष आहेत, एक भारतीय जनता पक्ष आणि दुसरा काँग्रेस। त्यामुळे या दोन प्रमुख पक्षांच्याच माध्यमातून आता 2029च्या निवडणुका होणार आहेत हे मात्र निश्चित।